खरगेंच्या सभेनंतर नेमकं काय घडलं? जात, धर्म आणि राजकारणाचा नवा वाद. नमस्कार मित्रांनो. उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर एक असा राजकीय वाद निर्माण झाला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा जात, धर्म, राजकारण आणि सामाजिक समतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे 8 ऑगस्ट रोजी मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसची जाहीर सभा घेतली. ही सभा उत्तराखंडमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राजकीय तयारीचा एक भाग होती. पण या सभेनंतर याच रामलीला मैदानावर कथितरित्या शुद्धीकरण विधी किंवा हवन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि याच एका घटनेने उत्तराखंडच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला आहे. पण प्रश्न असा आहे, हे शुद्धीकरण नेमकं कोणी केलं? त्यामागचा उद्देश काय होता? काँग्रेस याला जातीय भेदभाव का म्हणत आहे? बीजेपी यापासून स्वतःला वेगळं का करत आहे? आणि संपूर्ण वादामागे खरंच धार्मिक भावना आहेत की यामागे राजकीय संघर्ष जास्त आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. सर्वप्रथम 8 ऑगस्टला काय झाले? मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसची सभा घेतली. या सभेत उत्तराखंडच्या राजकारणावर, केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि बीजेपी सरकारवर काँग्रेसकडून टीका करण्यात आली. सभा संपली आणि काही दिवसांनी याच ठिकाणी एक धार्मिक विधी करण्यात आला. या हवनामध्ये आणि कथित शुद्धीकरणाचा विधी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. काही अहवालांनुसार श्रीराम सेना धर्मार्थ सेवा न्यासाशी संबंधित लोकांनी हा विधी केला. आता इथून सुरू होतो खरा राजकीय वाद. काँग्रेसचा आरोप आहे की हा शुद्धीकरणाचा विधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर आणि त्यांच्या जातीय ओळखीच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक करण्यात आला. उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोंदियाल यांनी या घटनेला जातीय भेदभावाशी जोडत बीजेपीवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या मते एखाद्या दलित नेत्याने सभा घेतल्यानंतर त्या जागेचं शुद्धीकरण करणं केवळ धार्मिक कृती नसून दलितांविषयी असलेल्या भेदभावाच्या मानसिकतेचं प्रतीक आहे. पण इथे थांबून फक्त काँग्रेसची बाजू सांगणं योग्य होणार नाही, कारण बीजेपीने हा आरोप फेटाळलेला आहे. बीजेपीच्या नेत्यांनी या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमाशी पक्षाचा थेट संबंध असल्याचं म्हटलं आहे. बीजेपीच्या बाजूने असंही सांगण्यात आलं आहे की रामलीला मैदान हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाण आहे आणि काँग्रेसच्या सभेदरम्यान काही आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा दावा आहे. या विधीशी संबंधित लोकांकडून करण्यात आला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार राजकीय कार्यक्रमासाठी रामलीला मंचाचा वापर केला जाऊ नये असा त्यांचा आक्षेप होता. म्हणून या प्रकरणात बीजेपीचा अधिकृत सहभाग सिद्ध झाला आहे असं सध्या ठामपणे म्हणता येणार नाही. ही बातमी सांगताना लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. पण मग प्रश्न असा येतो, जर हा बीजेपीचा कार्यक्रम नव्हता तर काँग्रेस बीजेपीवर आरोप का करत आहे? याचं उत्तर उत्तराखंडच्या राजकीय वातावरणात शोधावं लागेल. कारण उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि बीजेपीच्या दोन्ही पक्ष सक्रिय झाले आहेत. त्यामुळे एखादी सामाजिक किंवा धार्मिक घटना राजकीय वादात बदलणं अशा परिस्थितीत आश्चर्यकारक आहे. काँग्रेसला या घटनेतून दलित सन्मान आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा उचलण्याची संधी मिळाली, तर बीजेपीसाठी ही घटना धार्मिक भावना आणि सांस्कृतिक ठिकाणांच्या वापराचा प्रश्न म्हणून मांडण्याची संधी मिळाली आहे. आणि इथेच या घटनेच्या सगळ्यात संवेदनशील भाग समोर येतो, जात. भारताच्या संविधानाने अस्पृश्यता संपवण्याचा स्पष्ट निर्णय घेतलेला आहे. संविधानाच्या कलम 17 मध्ये अस्पृश्यता रद्द करण्यात आलेली आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या जातीमुळे त्याच्या उपस्थितीनंतर एखाद्या जागेचं शुद्धीकरण केलं जात असेल तर तो प्रश्न फक्त राजकारणाचा राहत नाही, तो सामाजिक समतेचा प्रश्न बनतो. पण या विशिष्ट घटनेत शुद्धीकरणामागचा हेतू खरंच जातीय होता का की धार्मिक सांस्कृतिक कारण होतं? हे ठरवण्यासाठी घटनेमागील व्यक्तींची अधिकृत भूमिका आणि चौकशी महत्वाची आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणावर राज्यसभेतही आवाज उठवला.
त्यांनी या घटनेचा संबंध अस्पृश्यतेच्या मानसिकतेशी जोडला आणि कारवाईची मागणी केली. खरगेंनी या घटनेबद्दल आपला अपमान झाल्याची भावना व्यक्त केली आणि दलितांसाठी या देशात जागा नाही का असा गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे हलदानीचा हा स्थानिक वाद आता संसदेपर्यंत पोहोचलेला आहे. आता एक दुसरा प्रश्न आहे, धार्मिक विधी म्हणजे नेहमी जातीय भेदभाव असतो का? नाही. एखाद्या ठिकाणी हवन करणं, पूजा करणं, गंगाजल शिंपडणं किंवा धार्मिक विधी करणं स्वतःमध्ये बेकायदेशीर किंवा जातीय भेदभाव ठरत नाही. पण जर अमुक व्यक्ती अमुक जातीची आहे म्हणून तिच्या उपस्थितीमुळे जागा अपवित्र झाली असा हेतू सिद्ध झाला तर तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. म्हणून या प्रकरणात विधी झाला का हा एक प्रश्न आहे. पण त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न आहे तो का करण्यात आला, आणि या प्रश्नाचं उत्तर या संपूर्ण वादाचं गांभीर्य ठरवणार आहे. जर कारण फक्त राजकीय कार्यक्रम धार्मिक मंचावर झाला हे असेल तर तो धार्मिक सांस्कृतिक व्यवस्थापनाचा प्रश्न ठरेल. पण जर कारण एखाद्या नेत्याची जात असेल तर तो भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांशी संबंधित गंभीर सामाजिक प्रश्न ठरेल. बीजेपीने या प्रकरणात पक्षाचा संबंध नाकारला आहे. तसंच केंद्रीय नेतृत्वाकडून या घटनेची चौकशी करण्याची भूमिका समोर आली आहे. म्हणून आता पुढे या विधीचं आयोजन नेमकं कोणी केलं, त्यांचा कोणत्या राजकीय संघटनेशी संबंध आहे का, आणि त्यांनी शुद्धीकरण करण्यामागे नेमकं काय कारण सांगितलं हे स्पष्ट होणं महत्वाचं आहे. पण मला वाटतं या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त बीजेपी विरुद्ध काँग्रेस या चौकटीत पाहणं थोडं धोकादायक आहे. कारण यामागे भारतीय समाजातील एक जुना प्रश्न आहे, आपण खरंच जातीच्या पलीकडे गेलो आहोत का? संविधानाने, कायद्याने अस्पृश्यता संपवली, आरक्षण आलं, दलित समाजातील अनेक नेते देशाच्या सर्वोच्च पदांवर पोहोचले. मल्लिकार्जुन खरगे स्वतः देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एका पक्षाचे अध्यक्ष झाले. ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेही आहेत. पण जर आजही एखाद्या व्यक्तीच्या जातीमुळे त्याच्या उपस्थितीला अपवित्रताशी जोडण्याची मानसिकता अस्तित्वात असेल तर आपण सामाजिक दृष्ट्या किती पुढे आलो आहोत हा प्रश्न विचारावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूने धार्मिक भावना, धार्मिक स्थळ आणि सांस्कृतिक परंपरा यांचाही आदर होणं आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी धार्मिक मंचांचा वापर करताना स्थानिक भावनांचा विचार करायला हवा. पण धार्मिक भावना दुखावल्या गेल्या हा दावा असेल तर त्यासाठी काय घडलं, कोणत्या घोषणा दिल्या, कुणाच्या भावना दुखावल्या आणि त्याचा पुरावा काय हेही स्पष्ट व्हायला हवं. म्हणून या प्रकरणात दोन वेगवेगळे प्रश्न आवश्यक आहेत. पहिला, रामलीला मैदानाचा राजकीय कार्यक्रमासाठी वापर योग्य होता का? आणि दुसरा, खरगे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरणामागे जातीय राजकारण होतं का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर स्थानिक आयोजक आणि प्रशासनाच्या नियमांमध्ये शोधावं लागेल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर घटनेमागील व्यक्तींच्या हेतू आणि चौकशीतूनच स्पष्ट होईल. मित्रांनो, भारतीय राजकारणात जात आणि धर्म हे दोन विषय नवीन नाहीत. पण आज सोशल मीडियामुळे अशा घटना काही तासातच देशभरात पोहोचतात. एक व्हिडिओ, एक फोटो, एक घोषणा आणि एक राजकीय आरोप यातून मोठा वाद निर्माण होतो. आणि कधी कधी मला मूळ घटना काय होती यापेक्षा कोणता राजकीय पक्ष त्याचा फायदा घेतोय हा प्रश्न जास्त चर्चेला जातो. म्हणूनच नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी? कदाचित आरोप ऐका पण निष्कर्ष घाईने काढू नका. काँग्रेसचा आरोप आहे, बीजेपीने ते नाकारला आहे आणि चौकशीची मागणी झालेली आहे. म्हणूनच सत्य समोर येईपर्यंत दोन्ही बाजू ऐकणं हेच जबाबदार पत्रकारितेचं लक्षण आहे. पण जर चौकशीत हे सिद्ध झालं की एखाद्या व्यक्तीच्या जातीमुळे तिच्या सभेनंतर जागेचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे तर हा फक्त मल्लिकार्जुन खरगेंचा अपमान राहणार नाही, तर तो भारतीय संविधानाच्या समानतेच्या मूल्यांसमोर उभा राहणारा प्रश्न असेल. आणि जर सिद्ध झालं नाही तर एखाद्या धार्मिक विधीला फक्त राजकीय फायद्यासाठी जातीय रंग देणं हेही तितकंच गंभीर ठरेल. म्हणून या प्रकरणात भावना महत्वाच्या आहेत
पण तथ्य त्याहूनही महत्वाचं आहे. आणि शेवटी हलदानीचा हा वाद आपल्याला एक मोठा प्रश्न विचारतो. भारत बदललेला आहे, पण आपली मानसिकता किती बदलली आहे? राजकारण बदलतं, सरकार बदलतात, नेते बदलतात, पण समाजाच्या मनातील जात, धर्म आणि श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना खरंच संपली आहे का? हा प्रश्न फक्त बीजेपीला नाही, फक्त काँग्रेसला नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाला आहे. कारण भारतीय संविधान आपल्याला समानतेचा अधिकार देतं. पण संविधान पुस्तकात लिहिलं जाणं आणि ते समाजाच्या मनात उतरवणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हल्दानीच्या या घटनेचं अंतिम सत्य चौकशीतून समोर येईल. पण या घटनेने उभ्या केलेला प्रश्न आपल्याला नक्की विचार करायला भाग पाडतो. धर्म असावा, राजकारण असावं, मतभेदही असावेत, पण एखाद्या माणसाची जात त्याला कमी किंवा जास्त ठरवण्याचं कारण कधीच नसावं. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? हा जातीय भेदभावाचा प्रकार आहे की धार्मिक आणि सांस्कृतिक राजकारणातून झालेला विधी आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच चालू घडामोडींचं तथ्य आणि दोन्ही बाजूंनी समजावून घेणारे विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.